ड्यू फॅक्टर नक्कीच या सामन्यामध्ये आपली भूमिका बजावेल याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. आर्यन आपण आपल्याला बघायला मिळतो चिखली यांकडून मारा करण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू खेळून काढला जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमा पार. खऱ्या अर्थानं जी सुरुवात अपेक्षित होती मोरिया कन्स्ट्रक्शन संघाला, ती सुरुवात मात्र करून दिलेली आहे ती देवा पुजारी या खेळाडूने. एक स्फोटक फलंदाज असोसिएशन मधील नावाजलेला असा खेळाडू पुनश्च एकदा सज्ज होतोय. हा मात्र चेंडू नक्कीच आपण बघतो की गती परिवर्तनाचा प्रभावी अस्त्र गोलंदाजाच्या माध्यमातून वापरलं जात आहे. इथे मात्र त्यांनी एक अतिशय चातुर्याने गोलंदाजी करत असताना चेंडूतील हवा काढून घेतोय, चेंडूतील गती काढून घेतोय आणि इथे मात्र देवा पुजारीला काहीस विचारांमध्ये मग्न व्हावं लागतंय. इथे मात्र रिव्हर्सिवचा फटका, बॅटची एज लागली होती, झेल मात्र होऊ शकला असता परंतु यष्टीरक्षक थोडासा फंबल होतोय. देवा पुजारीला देण्यात आलेलं पहिलं जीवदान बघायला मिळतोय. कारण देवासारख्या फलंदाजाला ज्या वेळेला तुम्ही एक संधी देत असता तर ती संधी नसून तुम्ही पराभवाला देण्यात आलेलं आमंत्रण असू शकतं. कारण देवा पुजारी असो आणि नॉन स्ट्रायकर एंडवर असणारा सुमेध असो, दोन्ही फलंदाज मोठे फटके मारत असताना अजिबात कंजूसी दाखवत नसतात. आर्यन मात्र आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना नक्कीच तुला खूप प्रयत्न करायचे आहेत, शर्थीचे प्रयत्न करत आहेत आपल्या संघासाठी. कारण या चषकावर अंतिम विजेते पदावर नाव कोरण्यासाठी सर्व खेळाडूंना एकत्र होऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कारण असं म्हटलं जातं नो शॉर्टकट फॉर सक्सेस आणि या मूलमंत्राचा वापर करावा लागेल. हा मात्र लोअर फुलटा स्वरूपाचा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू टाकला जातोय आर्यन याच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं डिफेन्सिव्ह फटका मारून एक धाव मात्र नक्कीच चोरली जाते ती मोरिया कन्स्ट्रक्शन संघाच्या माध्यमातून आणि धावसंख्या झालेली आहे ती 7. आपण बघितलं तर पहिल्याच चेंडूवर एक मोठा फटका आला होता, त्यानंतर मात्र मोठे फटके आपल्याला बघायला मिळत नाहीये. पहिलं पॉवर प्लेचं षटक, 4 चेंडूंचा खेळ झालेले आणि अतिशय दर्जेदार गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. गती परिवर्तनाचं प्रभावी अस्त्र वापरलं जातंय. 4 चेंडू जरी पहिल्या चेंडूवर षटकार मारला असला तरी चांगल्या पद्धतीचं कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला बघावयास मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो आर्यन गोलंदाजी साकारण्यासाठी. डावखुरा फलंदाज सुमेध, हा मात्र चेंडू अतिशय नेत्रदीपक फटका बघायला मिळतोय. कव्हर मध्ये चेंडू अडवला जातो, एक धाव मात्र रोखू शकलेला नाही तो पप्पू स्ट्रायकर संघ. एक धाव धावपटलामध्ये जोडली जाते. एका धावेनेशी धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती बिनबाद 8. पहिलं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं जात आहे. अजून एक चेंडू टाकला जाईल, शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू टाकला जाईल आर्यन याच्या माध्यमातून. आता शेवटच्या चेंडूवर कोणती नाट्यमय घडामोड घडणार हे बघणं नक्कीच औत्सुक्याचं ठरेल. कारण ज्या पद्धतीने हा संघ खेळतोय पप्पू स्ट्रायकर संघ, युवा खेळाडूंचा भरणा असणारा संघ, अनुभव नाही आहे परंतु जिद्द चिकाटी कायम आहे आणि मनामध्ये जिद्द चिकाटी असणं अतिशय महत्वाची गोष्ट असते. हा मात्र खोलवर टाकलेला यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. इथे मात्र या टाकण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देवा पुजारी सारख्या भरभक्कम अशा फलंदाजाकडे नाही आहे. चेंडू अडवला जातो, एक धाव मात्र रोखू शकले नाही तो पप्पू स्ट्रायकर संघ. पॉवर प्लेचं चांगल्या पद्धतीने षटक हाताळलं जाते अरेनाच्या माध्यमातून. धावसंख्या झालेली ती बिनबाद 9. आपण बघितलं तर पहिलं पॉवर प्लेचं षटक केवळ धावा खर्च केलेले आहेत ते 9. अजून दुहेरी आकडा गाठलेला नाही आहे.
यानंतर आता दुसरं षटक टाकण्यासाठी पांडवादेवी संघ कोणत्या खेळाडूला आमंत्रित करतोय, कोणत्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू सोपवतोय हे बघणं नक्कीच गरजेचं असेल. पप्पू स्ट्रायकर पांडवदेवी संघाकडे जर आपण बघितलं तर अतिशय युवा खेळाडू आहेत, त्यांच्याकडे अजून पुरेसा अनुभव नाही आहे. जसं जसं अनुभवाची शिदोरी त्यांच्या जवळ भरली जाईल तशी तशी परिपक्वता त्यांच्या खेळामध्ये आपल्याला बघावयास मिळेल. आपण पांडवदेवी संघाचा जर थोडासा इतिहास तपासून बघितला तर वडील आधी चांगले खेळाडू होते, त्यानंतर मुलांनी तो खेळाचा वारसा म्हणजे जेनेटिक ज्याला म्हणतात गुणसूत्रांमध्ये आलेला खेळाचा वारसा बघायला मिळतोय. जय आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर. हा मात्र नक्कीच या चेंडूचा खरपूस समाचार घेणं गरजेचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. देवा याला मात्र मोठे फटके आपल्या संघासाठी मारावे लागतील, कारण मोरिया कन्स्ट्रक्शन संघाचा जर विचार केला तर किमान 50 ते 60 धाव संख्या उभारावी लागेल पप्पू स्ट्रायकरच्या अगेन्स्ट खेळत असताना. युवा खेळाडू विरुद्ध अनुभवी खेळाडू. इथे मात्र रिव्हर्सिपचा फटका, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमा पार चौकार. डीप बॅकवर्ड पॉइंट रिसर मध्ये एक चौकार आल्यानंतर मात्र नक्कीच देवा पुजारी याला थोडासा आत्मविश्वास वाढला असेल, परंतु मी खऱ्या अर्थानं कौतुक करेल ते गोलंदाजाचं. गोलंदाज अनुभवी नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये जिद्द आहे. मी गोलंदाजी करू शकतो. मोठा प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे आणि या प्लॅटफॉर्मचा फायदा मात्र पांडवदेवी संघ उचलणार का हा प्रश्न नक्कीच विचारला जातोय. जयकडे फारसा अनुभव नाहीये, परंतु त्याच्याकडे असणारं कौशल्य मात्र वाखाणण्याजोगं आहे. या चौकारांशी धावसंख्या वधारते. धावसंख्या होती ती 13, बिनबाद 13. अतिशय सुंदर सुरेख सुरुवात आपल्याला बघायला मिळते मोरिया कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू अडवला जातोय. धावचीच अपील केलं जातं आणि पंचांनी आकाशाकडे बोट करून सुमेध याला पॅव्हेलियनच्या आश्रयाला पाठवलेला आहे. थँक्यू टीचर. आपण बघतोय की एक मोरा मात्र नक्की तंबूच्या आश्रयाला गेलाय आणि मी कौतुक करेल ते क्षेत्ररक्षकाचं डायरेक्ट हिट केलं होतं आणि सुमेध याला तंबूच्या आश्रयाला पाठवलं. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या झालेली ती 1 बाद 13. आणि आता आलेला फलंदाज बघायला मिळतो. आम्ही हा देखील पेजारी संघाला बिलॉंग करणारा खेळाडू. स्ट्राईकला येतो आम्ही याच्यावर मात्र मोठी जबाबदारी असेल. एक युवा गोलंदाज त्याच्या विरोधात गोलंदाजी करणार आणि त्याच्याकडे असणारा अनुभव, आम्हीकडे असणाऱ्या अनुभवाची कसोटी मात्र नक्कीच इथं लागणार आहे. चांगल्या टप्प्यावर योग्य दिशेने गोलंदाजी करतोय तो गोलंदाज. शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता. नक्कीच बॅकफुटवर जाऊन शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. तिथे मात्र डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू तैनात केलेला आहे. पुन्हा एकदा जय आपल्याला बघायला मिळतो. पीएनपी जेटीएन कडून मारा करत असताना राईट मोर द विकेट. हा मात्र चेंडू खेळून काढला जातोय. डीप लॉंग ऑन रिझन मध्ये झेल होणार का? क्षेत्ररक्षक तैनात. विकेट क्रमांक 2 तंबूच्या आश्रयाला अमेयच्या रूपानं.
क्षेत्ररक्षण म्हणजे किती इम्पॉर्टंट असतं. दुसरा खेळाडू बाद होतोय. अमेयच्या बॅटमधून मोठे फटके बघायला मिळाले असते, परंतु त्याच्या खेळीला पूर्ण विराम लावला जातोय जय आणि क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. गोलंदाज गोलंदाजी साकारत असतो, परंतु त्याला जर जोड क्षेत्ररक्षणाची मिळाली म्हणजे दुधामध्ये ज्या पद्धतीने आपण साखर टाकतो आणि त्याचा स्वाद, त्याची चव मात्र बदलत असते. क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ आहे, याच एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला बघायला मिळते. ते पप्पू स्ट्रायकर संघाच्या माध्यमातून उत्तम क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवत असताना हा मात्र चेंडू आपल्याला बघायला मिळतो हलकाच खेळून काढला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत मात्र एक धाव वसूल केली जाते. धावसंख्या झालेली ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 म्हणजे सरासरी राखलेली आहे मोरिया कन्स्ट्रक्शन संघाने. प्रत्येक षटकामागे 7ची. आता तिसरं अतिशय महत्वपूर्ण षटक चॅलेंजिंग ओव्हर. या षटकामध्ये 10 धावा तुम्हाला धावपटलामध्ये जोडायच्या आहेत. 10 धावा जर जोडल्या तर त्याच्यामध्ये 5 धावा अतिरिक्त जोडल्या जातील. जर 10 धावांचं ही चॅलेंजिंग ओव्हर तुम्हाला पूर्णत्वास नेता आली नाही तर तुमच्या धावपटलातून धावसंख्येतून 5 धावा या वजा केल्या जातील. आता चॅलेंजिंग ओव्हर टाकण्यासाठी पप्पू स्ट्रायकर संघ कोणत्या गोलंदाजाला चॅलेंजिंग ओव्हर टाकण्यासाठी कोणत्या गोलंदाजावर अधिक विश्वास दाखवला जातोय. तिसरं चॅलेंजिंग ओव्हर टाकण्यासाठी आयुष शेळकेला मार्गस्थ केले जाते. अतिशय महत्वपूर्ण षटक. एक युवा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय पप्पू स्ट्रायकर पांडवदेवी संघाकडून आणि समोर उभा फलंदाज आहे तो प्रदीप. मजबूत शरीरयष्टीचा असा हा खेळाडू नक्कीच त्याच्या विरोधात हा गोलंदाज गोलंदाजी करणार आहे. चिखली कडून पहिला चेंडू टाकला जातो, चेंडू काहीसा खाली राहतोय. बॅक ऑफ लेनचा चेंडू. इथे मात्र खऱ्या अर्थानं फलंदाजाला बीट केलं जातं आणि निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. नक्कीच मानसिक दडपण असेल ते प्रदीप याच्यावर, कारण 10 धावा तुम्हाला 5 चेंडूंमध्ये वसूल करायच्या आहेत. इथे मात्र आपल्याला बघायला मिळतं युवा गोलंदाज नक्कीच पूर्णपणे फोकस करून यष्टांचा वेध घेऊन हा मात्र चेंडू पुन्हा एकदा बघायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला जातोय. 2 चेंडू निर्धाव टाकले जातात आणि टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचे संघ सहकारी त्याचा आत्मविश्वास वाढवत असताना खऱ्या अर्थानं ज्या वेळेला तुम्ही एखाद्या खेळाडूला एखाद्या गोलंदाजाला शाबासकी देत असतात, टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं अभिनंदन करत असतात, त्यावेळेला त्याचा आत्मविश्वास हा गगनाला गवसणी घालण्यासारखा असतो. कारण सर्व गोष्टी जर उरत असतील ते कष्ट आणि कष्ट करण्याची जर तुमची तयारी असेल तर तुमच्या पारड्यामध्ये परमेश्वराला अपेक्षित यश हे टाकावंच लागतं. इथे मात्र गती परिवर्तनाचं प्रभावी अस्त्र वापरलं जाते. डायरेक्ट हिट पंचांकडे अपील केले जाते धावचीत असल्याचं. पंचांनी तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलेलं आहे. तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये चेंडू सोपवलेला आहे. तिसऱ्या पंचांना विनंती असेल की आपण धावचीत चेक करायचं आहे. खऱ्या अर्थाने मी नक्कीच इथं अभिनंदन करेल पप्पू स्ट्रायकर्स आणि कंपनी पांडवदेवी या संघाचं. गोलंदाज गोलंदाजी करत होता, परंतु त्याला जोड जी दिली क्षेत्ररक्षण करून ती अतुलनीय आहे. कारण क्रिकेटचा खेळ हा 1 किंवा 2 खेळाडूंनी खेळू नये, तर सांघिक खेळ म्हणजे काय. आणि फलंदाज बाद आहे. तिसऱ्या गडाचं पतन. अतिशय महत्वपूर्ण षटक टाकण्यासाठी त्याला
पाचारण केलं होतं आणि आपल्यावर सोपवलेला विश्वास, आपल्यावर दाखवलेला विश्वास अतिशय सार्थ ठरवत असताना सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत आणि इथे मात्र देवासारख्या मोठ्या फलंदाजाला धावबाद करून तंबूच्या आशेऱ्याला पाठवलंय. आता आलेला फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय मोरिया कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून. आता आलेला फलंदाज साहिल, कमळपाडा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. हा मात्र आपल्याला बघायला मिळतोय पंचांकडून नक्कीच दंडित केले जाईल. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. अवंतर धाव मात्र नक्कीच इथं धावपटलामध्ये जोडली जाते. धावसंख्या झालेली आहे ती 15. 3 बाद 15. अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये मार्गस्थ करत असताना मोरिया कन्स्ट्रक्शन संघ, कारण एका संकट मोचक खेळाडूची गरज आहे ती मोरिया कन्स्ट्रक्शन संघाला. पुन्हा एकदा आयुष आपल्या वेगावर स्वार होऊन गती परिवर्तनाचा प्रभावी अस्त्र सूर मारून इथं मात्र झेल टिपला जातोय मिड ऑफ रिझन मध्ये. गोलंदाजी करत होता आणि कुशल थळेसारखा ज्येष्ठ खेळाडू सूर मारून झेल टिपतोय आणि चौथ्या गड्याचं इथं पतन होताना बघायला मिळतोय. मोरिया कन्स्ट्रक्शन अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये मार्गस्थ करत असताना एका खेळाडूला मात्र इथे संकट मोचक म्हणून भूमिका पार पाडावी लागणार आहे. इथे मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढला जातो. चेंडू जातो तर स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावांची पूर्तता केली जाते. 2 धावा धावपटलामध्ये जोडल्या जातात. धाव संख्या होती ती 4 बाद 17. म्हणजे आपण बघितलं तर चॅलेंजिंग ओव्हर मध्ये काय करिश्मा करून दाखवलाय आयुष याने. एक चेंडू आणि 7 धावांची गरज असणार आहे चॅलेंजिंग ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. 1 चेंडू आणि 7 धावा म्हणजे आयुष जरी युवा गोलंदाज असला तरी गोलंदाजी किती सातत्यपूर्ण करतोय. हा मात्र चेंडू खेळून काढला जातो तो मिड विकेट रिझन मध्ये. 1 धाव तर इथे पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसेल आणि आयुष याचं मात्र टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन केलं जात आहे. चांगल्या पद्धतीने हे चॅलेंजिंग ओव्हर त्यांनी हाताळलंय. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये केवळ त्यांनी धावा खर्च केलेल्या 4. म्हणजे युवा गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करू शकतो. आणि पप्पू स्ट्रायकर पांडवदेवी संघाचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करेन की टीमवर्क म्हणजे काय हे मात्र त्यांनी नक्कीच दाखवून दिलेलं आहे. धावसंख्या झाली ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 धावा मायनस करून धावसंख्या झालेली आहे ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 13. धावसंख्या झाली होती ती 18. त्याच्यातून 5 धावा वजा केलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली ती 4 बाद 13. म्हणजे शेवटचे 6 चेंडू असणार आहेत प्रदीपच्या कडे. मोरिया कन्स्ट्रक्शन साठी 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडूंमध्ये काय करामत करून दाखवतोय. चौकार षटकार लगावले गेले पाहिजेत. कारण आपण जर विचार केला तर पप्पू स्ट्रायकर पांडवदेवी संघाचा तर त्यांच्याकडे फलंदाजी देखील तितकीच भक्कम आहे. सातत्यपूर्ण फलंदाज आहेत. त्यामुळे त्यांच्या समोर किमान 40 ते 50 धावांचं आव्हान हे मोरिया कन्स्ट्रक्शन संघाला ठेवावे लागेल. आणि याची जबाबदारी कोण घेणार. तर आता हे 2 फलंदाज जे आहेत आपण ज्यांना क्रीजवर बघतोय त्यांना ही जबाबदारी घ्यावी लागणार आहे. कारण शेवटच्या 6 चेंडूंमध्ये तुम्ही काय करिश्मा करून दाखवताय हे बघणं नक्कीच औत्सुक्याचं ठरेल.
चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो आकाश. आपण बघतोय की अतिशय चांगल्या रणनीतीनुसार पप्पू स्ट्रायकर संघ मार्गस्थ करत असताना योग्य टप्प्यावर योग्य दिशेने आतापर्यंत गोलंदाजी झालेली आहे. आकाश याच्याकडे देखील अनुभव पुरेपूर आहे. असोसिएशन मधील एक नावाजलेला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. अशा आकाशला चेंडू सोपवला जातोय. शेवटचे 6 चेंडू आणि स्ट्राईकला येतोय तो समीर. धामणपाडा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. आपल्याला बघायला मिळतं शेवटच्या 6 चेंडूंवर काय नाट्यमय घडामोड घडणार. स्वतःचा रनअप मात्र चुकलेला आहे. पीएनपी जेटीएन कडून मारा करते पहिला चेंडू घेऊन राईट मोर द विकेट. हा मात्र शॉर्ट पीस स्वरूपाचा चेंडू होता. थोडंसं फंबल केलं जात आहे. चेंडू होते लॉंग स्टॉप रिझन मध्ये. चेंडू अडवला जातोय तोपर्यंत मात्र इथे आपल्याला बघायला मिळतात की 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. तीन धावा इथे नक्कीच पूर्णत्वास झालेल्या आहेत. तिसऱ्या पंचांकडं आपण बघायचं आहे की हा सीमारेषेबाहेर चेंडू गेलाय का. तिसऱ्या पंचांना सूचना असेल की आपण चेंडू बघायचा आहे सीमारेषेबाहेर गेलाय का की व्यवस्थितरित्या अडवला गेलाय. आपण खऱ्या अर्थानं बघतोय की मोरया कन्स्ट्रक्शन संघाचा जर विचार केला तर सुमेध, अमेय, देवा पुजारी, साहिल यांची सारखी भरभक्कम फलंदाजी असताना देखील केवळ 3 धावा या चेंडूवर मिळालेल्या आहेत. चौकार नाही आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला गेलाय. 3 धावा धावपटलामध्ये जोडल्या जातात. आपल्याला बघायला मिळतो धावसंख्या झालेली आहे ती 16. स्ट्राईकला येतोय तो प्रदीप. आकाश विरुद्ध प्रदीप. एक द्वंद्व इथं आपल्याला बघायला मिळेल का, कारण एकाच गावातील दोन्ही खेळाडू एकमेकांचे कच्चे आणि पक्के दुवे ठाऊक असणारे. इथे मात्र आपल्याला बघायला मिळतोय की प्रत्येक निर्धाव चेंडूवर पांडवादेवी संघ जल्लोष करत असताना, कारण त्यांना माहिती आहे की आपल्या संघाची जी कामगिरी आहे ती अतुलनीय झालेली बघायला मिळते. कुशल थळे क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल घडवून आणतोय. डीप कव्हर मध्ये खेळाडू तैनात केला जातोय. डीप पॉइंट रिजन मध्ये खेळाडू तैनात केलेला हा मात्र चेंडू खेळून काढला जातोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. सीमा पार षटकार. हा मात्र चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये बघायला मिळतोय. 2 खणखणीत षटकार बघायला मिळत आहेत. धावसंख्या झाली ते 28 आपल्याला बघायला मिळतोय. प्रतिभेच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं हे षटकार आधी येणं अपेक्षित होतं, कारण पिकं सुकल्यानंतर पिकं करपल्यानंतर पडलेल्या पावसाची काहीच गरज नसते. या षटकारांची आधीपासून गरज होती आणि ती कुवत ती क्षमता मोरया कन्स्ट्रक्शन संघाकडे आहे. हा मात्र चेंडू आपल्याला बघायला मिळतो निर्धाव स्वरूपामध्ये या चेंडूची सांगता होते. धावसंख्या झाली ती 28 आपल्याला बघायला मिळतो. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असताना पप्पू स्ट्रायकर्स पांडवदेवी संघ. हा मात्र पुण्याच्या एकदा अंगाला स्पर्श करतोय. इथे मात्र धावचीत असल्याची घोषणा पंचांच्या माध्यमातून.
उत्तम उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते पप्पू स्ट्रायकर पांडवदेवी संघाकडं. आता यानंतरचा आवाज आपण ऐकतोय कल्पेश ठाकूर यांचा. धन्यवाद मित्रांनो. आपण आवाज ऐकत होता सचिन पाटील यांचा. अठ्ठावीस धावा धापलकावरती लागल्यास 28. पहिल्या 4 षटकांमध्ये अर्थातच पहिलं सत्र आपण अनुभवलं. तिथं टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फील्ड करण्याचा निर्णय आपण पाहिला होता तो पप्पू स्ट्रायकर्स पांडवदेवी संघाच्या माध्यमातून आणि इन्व्हाइट केलं होतं टीम मोरिया कन्स्ट्रक्शन पेजारी या संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी. पहिल्यांदा गोलंदाज आर्यन टेंगले यांचा वापर केला गेला. 9 धावा आर्यन टेंगले यांच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या आणि अर्थातच दुसऱ्या षटकामध्ये जय यांचा वापर केला. 5 धावा 2 विकेट त्यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं तिसऱ्या षटकामध्ये कमाल झाली. आयुष यांचा वापर केला गेला ज्याने फक्त 4 धावा खर्च केल्या आणि समोरील संघावरती दडपण टाकलं गेलं. आणि चौथ्या षटकामध्ये आकाश यांचा वापर केला. आकाशांना मार पडला. 15 धावा आकाशांनी खर्च केल्या. परंतु धावफलकाचा जर विचार करायला गेलात ना 28 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. आता 29 धावांचं उद्दिष्ट असणार आहे ते टीम स्ट्रायकर्स पांडवादेवी या संघासमोर. दुसऱ्या सत्राला मित्रांनो सुरुवात होतोय. पहिली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. अमोल पाटील आणि विराट अर्थातच कुशल थरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. 29 धावा 29 रिक्वायर्ड इन 24 डिलिव्हरीज. 7.25 चा आस्किंग रेट असणार आहे प्रति षटक. 7.25 धावा बनवायच्या. 4 षटक 24 बॉल 29 धावा. 29 धावा बनवायच्या आहेत आणि अर्थातच चौथी टीम आपल्याला सुपर 4 साठी क्वालिफाय होताना दिसेल. आज जर पाहायला गेला तर काय या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर देखणं, दिमागदार, दर्जेदार हे नियोजन आयोजन आपण पाहतोय संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून. आणि आता ही स्पर्धा अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना पाहतोय. यशाचे शिखर मात्र या स्पर्धेनं मात्र गाठली गेली आहे. या स्पर्धेची मात्र चर्चा केली जाते कारण ही स्पर्धा गेली 6 वर्ष डे फॉर्मॅटमध्ये आपण अनुभवली आणि आता ही पहिल्यांदाच ही स्पर्धा जर पाहायला गेला तर डे नाईट फॉर्मॅटमध्ये इथं पाहायला मिळते. ती टीम संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं यशस्वीरित्या पार पाडत आहोत आपण. सुपर 8 आणि सुपर 8 ची ही शेवटची लढत. चौथा संघ कोणता असणार आहे? पहिला संघ अर्थातच स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स हा क्वालिफाय झाला. तदनंतर जय हनुमान सुतारपड हा संघ क्वालिफाय झाला. तदनंतर जर पाहायला गेला तर SP सुपर प्लेयर हा संघ क्वालिफाय झाला. आणि आता जर पाहायला गेला तर पप्पू स्ट्रायकर्स आणि मोरिया कन्स्ट्रक्शन या दोघांमधून एक टीम क्वालिफाय होताना दिसेल. मॅचला मात्र सुरुवात होताना दिसेल. जाऊयात मैदानाकडे. इथं पहिलं षटक हाताळण्यासाठी जर पाहायला गेलं तर 48 वर्षाचा युवा गोलंदाज मैदानाच्या वरती दाखल झालाय. अर्थातच प्रमोद पाटील आले ट्रायताम ओव्हर द विकेट अराउंड द विकेट गोलंदाजी करताना दिसणार आहेत. अमोल पाटील ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडवरती खुशाल थले हलक्या हातानं ड्राईव्ह करत असताना स्क्वेअर ड्राईव्हचा हा फटका आपण पाहतोय. बॉल मात्र डीप मध्ये फील्ड केला जातोय. 2 फिल्डर बॉलसाठी आले होते तोपर्यंत अति वेगानं 2 धावा कंप्लीट केल्यात. कुशल तरी तिसऱ्या धावेसाठी निघालेत परंतु नाही, घाई करून जमणार नाही हे मात्र स्ट्रायकर्स पांडवादेवी संघाला माहिती आहे. आता जी धावसंख्या बनलेली आहे आपला संघ मजबूत स्थितीमध्ये जी गोलंदाजांनी मेहनत केली त्या मेहनतीवर आता जर पाणी फेरायचं नसेल तर आपल्याला मैदानामध्ये चांगला खेळ करावा असेल लागेल. गोलंदाजांनी गोलंदाजाचं काम केलं. आता फलंदाजांची वेळ आहे. यावेळी पाहायला गेला तर आउटसाइड द ऑफ स्टंप भन्नाट वेगानं फेकलेला बॉल आपण पाहतोय.
प्रमोद पाटील यांच्या माध्यमातून आज कित्येक वर्ष वयाच्या 48व्या वर्षात देखील प्रमोद पाटील यांचा हा वेगवान भन्नाट मारा आपण पाहतोय. अचूक लाईन, लेंथ आणि वेग या तिन्हींचा एक भन्नाट त्रिवेणी संगम प्रमोद पाटील यांचा पाहायला मिळते. वारंवार मात्र चेक केलं जात आहे, लाईन चेक केली जात आहे. ज्या एरियामध्ये खेळ करायचा आहे पहिला बॉल देखील त्याच एरियामध्ये टाकला गेला. लगातार 3 बॉल त्याच लाईन लेन वरती आपण पाहतोय. पहिला बॉल फलंदाजानं चेक केलं, स्क्वेअर ड्राईव्ह केला, स्वीपर कव्हर मधून 2 धाबा कंप्लीट केल्या. परंतु पुढच्या 2 बॉल वरती जर पाहायला गेला तर प्रमोद पाटील आपला क्लास दाखवत असताना पुढचे 2 बॉल डॉट बॉल फेकले गेलेत. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव आजवर जर पाहायला गेला तर पाहायला मिळतोय तो प्रमोद पाटील यांचा. परंतु त्याच अनुभवाच्या अगेन्स्ट खेळत असताना अमोल पाटील यांच्या बॅट मधून बॉल जातोय डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमा रेषा पार. APL चौकार. डान्सिंग डाऊन द ग्राउंड शॉट एक्झिक्यूट केला. हवेमध्ये 3 फिल्डर येतात परंतु डायव्हिंग झेल घेण्याचा प्रयत्न चांगला होता परंतु झेल मात्र खऱ्या अर्थानं सुटला जातोय. झेल सुटला, स्वप्न तुटलं. ते टीम मोरिया कन्स्ट्रक्शन पेसारी संघाचं, कारण विकेट महत्वाची असणार आहे. मोरिया कन्स्ट्रक्शन संघाला या मॅच मध्ये जर कमबॅक करायचा असेल तर मात्र विकेट आणि विकेट घ्याव्या लागणार आहेत. आणखी 2 धावांची वर, धावसंख्या 8. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळी भन्नाट वेगानं पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. कधी बॉल अमोल पाटीलचा, कधी बॉल प्रमोद पाटील यांचा आपण पाहतोय. अशातच जर पाहायला गेला तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला जिथं पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, तदनंतरचे 2 बॉल डॉट बॉल आले, पुढच्या बॉलवरती चौकार आला आणि तदनंतर डबल आणि आता शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय तिथं 29 धावा बनवायच्या होत्या, आता बनवायच्या आहे त्या अर्थातच 21 धावा. येणारे 3 षटक 21 धाव्यांची गरज टीम स्ट्रायकर्स पांडवादेवी संघाला. आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर ही टीम जर पाहायला गेला तर मोठमोठ्या संघांना परास्त करण्याची ही टीम आपल्या हातामध्ये ताकद ठेवते. कारण एक सामना अशा पद्धतीनं जिंकलाय त्यानं आपल्या लीग स्टेजच्या मॅचेस मध्ये, इथं आकाश पाटीलनं कारनामा केला होता. 15 धाव्यांची गरज असताना पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आणि तदनंतर 4 बॉलमध्ये 3 धाव्यांची गरज असताना आकाश पाटील यांचा कारनामा पाहिला होता आणि त्या 3 धावा 4 बॉलमध्ये डिफेंड केल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच देखील आकाश राहिले होते. आणि आज जर पाहायला गेला तर पुन्हा एकदा गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आर्यन टेंगले, जय, आयुष, आकाश या सर्वांनीच चांगली गोलंदाजी केली आणि आता जर पाहायला गेला तर या चांगल्या गोलंदाजीला मात्र साथ देण्याचं काम अमोल पाटील एका बाजूनं, दुसऱ्या बाजूनं खुशाल थले करत असताना आपण पाहतोय. 21 धाव्यांची गरज असणार आहे. प्रति षटक आता 7 धावा बनवायच्या आहेत. दुसरं नॉन पॉवर प्लेचं षटक. फिल्डिंग मध्ये वारंवार बदलाव करत असताना आपण पाहतोय. एक आहे फाईन लेग, त्यानंतर जर पाहायला गेला तर एक आहे पॉइंटला आहेत, कव्हर आहेत, मिड ऑन असणार आहे, त्यानंतर पाहायला गेला तर मिड विकेट आहे. पुन्हा एकदा डिलिशियस कट करत असताना बॉल जातोय पॉइंटच्या क्षेत्रात, शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये फील्ड केलेला हा बॉल आपण पाहिला आणि धावसंख्येत जर पाहायला गेलं तर एका धावेनं आणखी भर पडली. 9 धावा धावफलकावरती पाहिल्या आणि आता पुन्हा एकदा जर पाहायला गेलात ना तर अमोल पाटील यांना स्ट्राईक एंडवरती आणलं गेलंय. अमोल पाटील ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. धावसंख्येत 1 बदलाव झाल्यानंतर आता गरज असणार आहे त्या अर्थातच 20 धाव्यांची टीम स्ट्रायकर्स संघाला. यावेळी लाफ्ट केला, मिस टायमिंग शॉट आहे. शॉट एक्झिक्यूट केलाय. नो मॅन्स लँड वॅकंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय तोपर्यंत पुन्हा एकदा 2-2 धावा पाहतोय. रनिंग बिटवीन द विकेटचा जर विचार करायला गेला तर विकेटवरती चांगल्या पद्धतीने रन कमवण्याचं काम जर पाहायला गेला तर अमोल पाटील आणि खुशाल थली करत असताना पाहतोय.
जिथे संधी मिळाली तिथे मोठे फटके देखील करण्याचा प्रयत्न केला जातोय अमोल पाटील यांच्या माध्यमातून. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर ड्रायव्हिंग सीट वरती आता अमोल पाटील आहेत आणि अमोल पाटील खऱ्या अर्थानं ही गेम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. पुढचा बॉल साहिल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असणार आहेत. यावेळी पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर मैदानावरती आपण पाहतोय सुपर 8 ची चौथी लढत. परंतु T20 वर्ल्ड कप मध्ये देखील आपली लढाई वेस्ट इंडिज संघासमोर आपण चालू असलेली पाहतोय. यावेळी ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल जज करला, वेल लेफ्ट केला तेव्हा देखील बीड झाले. परंतु डिफाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला गेलाय. कुशल थले ऍथलेटिझम आहे, ऍथलेटिक आहेत कुशल थले. 2 धावा होत्या तिथं 3 धावा कंप्लीट आणि वाईटच्या या 3 प्लस 1 वाईट अशा 4 धावा वाईटच्या मिळाल्या. 4 धावा वाईटच्या धावफलकावरती आपण पाहतोय. धावसंख्येत तब्बल 4 धावांनी आता फरक पडला. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 15 धावा. 15 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. पंधरा धावा. धावफलकावरती 15 धावा. हलक्या हाताने बॉल पुन्हा एकदा वॅकंट एरिया. अमोल पाटील आणि कुशल तले काय फलंदाजी करतात. जिथे जागा खाली आहे तिथेच बॉल मात्र ढकलला जातोय. शॉट त्याच एरियात एक्झिक्यूट केला जातोय. हे इम्प्रोव्हायझिंग शॉट, मॅन्युफॅक्चर शॉट आपण पाहतोय. फटके बनवले जात आहेत. बॉलच्या मेरिट वरती जाऊन शॉट खेळले जात आहेत. आता जर पाहायला गेला तर यावेळी जर पाहायला गेला तर आणखी एक बॉल पाहतोय. चला अनिश, आपण आपल्या डगआउट मध्ये जाऊन बसा. पुन्हा एकदा पाहतोय एक डॉट बॉल आलाय आणि अशातच रिव्ह्यू घेतला जातोय. मैदानात पाण्याची पूर्तता करायची आहे. रिव्ह्यू घेतला गेलाय. बॅटिंग साइड रिव्ह्यू आपण पाहतोय. धावसंख्या सध्यापर्यंत झालेली आहे. हा बॉल कंप्लीट व्हायच्या अगोदर 16 धावा धावफलकावरती लागल्यात. या बॉलचा निर्णय पेंडिंग असणार आहे. टेक्निकल टीम या बॉलचा डिसिजन येणं बाकी असणार आहे. तोपर्यंत 1.5 षटकांपर्यंत आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 16 धावा झाल्यात. या बॉल मध्ये जर वाईड आला तर 17 होतील. बॉल फेअर आला, लीगल आला तर 16च राहतील. परंतु 2 षटक कंप्लीट देखील होतील. 29 धावा, 29 टार्गेट आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये भन्नाट अशा तब्बल 82 धावांचा रतीब उभारला होता. तो अर्थातच टीम एसपी सुपर प्लेयर निकेश पाटील, तदनंतर पार्थ ठाकूर. तुफानी खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. आणि त्या खेळासमोर जर पाहायला गेला तर आरव 11 हा संघ मात्र डॉमिनेट होताना आपण पाहिला. डिसिजन आपल्यापर्यंत येईल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक शॉर्ट टीम मीटिंग बनवली जाते. टीम मीटिंग घेऊन आता सांगलं जातंय की आपल्याला जे काही करायचं आहे ते या षटकामध्ये करायचं आहे. हे चॅलेंजिंग षटक येणार आहे आणि चॅलेंजिंग षटकाचं प्लॅनिंग केलं जातंय. आता कोणाच्या हातात हे चॅलेंजिंग षटक द्यायचं आहे. कारण जर पाहायला गेला तर या षटकामध्ये या मॅचचा रिझल्ट पाहायला मिळेल. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. इट्स अ फेअर डिलिव्हरी, ओव्हर कंप्लीट. स्क्रीनवर आपण पाहू शकता, रिप्ले आपल्या स्क्रीनवरती दिसतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. क्वालिटी अँड क्लॅरिटी आपण ड्रीम्स क्रिकेट.in च्या माध्यमातून पाहतोय. आणि आज जर पाहायला गेला तर
ही स्क्रीन आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहतोय. लाईव्ह कॅमेरा प्रक्षेपण जर पाहायला गेला तर या स्क्रीनवरती आपण पाहतोय. अर्थातच dreamscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला घर बसल्या युट्यूबवर देखील पाहायला मिळते. देवा आलेत, चॅलेंजिंग षटक. देवा आलेत, 16 धावा झालेत धावफलकावरती. या षटकात मॅचचं चित्र आपल्याला कंप्लीट होताना दिसेल जर 10 धावा आल्या तर. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. चॅलेंजिंग षटक. देवा पुजारी ऑन स्ट्राईक. कुशल तले. पहिलाच बॉल लाफ्ट करायचा होता, बॉल स्लोवर पडला. पडल्यानंतर बॉल खाली राहिला, बॅटवरती बॉल आला नाही. आणि अशातच जर पाहायला गेला तर देवा पुजारी त्यांना हे काम करायचं आहे. देवा यांना माहिती आहे हे षटक जर आपल्या हातातून गेलं तर खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर हे वर्ष देखील आपल्या हातातून जाताना दिसेल. जे काय करायचं आहे ते आत्ताच करायचं आहे. अभी नहीं तो फिर 1 साल बाद टीम मोरिया कन्स्ट्रक्शन पेजारी या संघाला वाट पाहावी लागेल. कारण चॅलेंजिंग षटक आणि हे चॅलेंजिंग षटक जर आपल्या बाजूने आलं तर धावा प्लस होताना दिसतील. वा सुंदर. देवा पुजारी फॉलो करतायत कुशल थले यांना. लॉंग लेग क्षेत्रामध्ये बॉल मारायचा होता, बॅटाने बॉल यांचा संपर्क होताना दिसत नाही आहे. आणि अशातच जर पाहायला गेला तर देवा पुजारी लागोपाठचा दुसरा बॉल डॉट बॉल फेकून जर पाहायला गेलात ना तर कुशल थले यांच्यावरती दबाव बनवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. 1-1 धाव जर आता पाहायला गेलात ना तर टीम मोरिया कन्स्ट्रक्शन संघासाठी ज्या पद्धतीने वाळवंटात पाण्याचा थेंब भेटणं कठीण असतं तशाच पद्धतीने 1-1 धाव इथून टीम मोरिया कन्स्ट्रक्शन पेजारी संघाला काट्याप्रमाणे टोचताना दिसणार आहे. एक चूक आणि आपला संघ जर पाहायला गेला तर पुन्हा एकदा बॅकफुटवर नव्हे तर पराभवाच्या छायेत देखील जाऊ शकतंय. यावेळी खोदून काढलाय समोरच्या दिशेने, बॉल ट्रॅव्हल करतोय, काव कॉर्नर रिजन येतोय, बॉल पकडतोय तोपर्यंत एकच धाव. 1 धाव. इंटरेस्टिंग षटक आहे. या षटकावरती सर्व काही अवलंबून असणार आहे मोरिया कन्स्ट्रक्शन. कारण 3 बॉल मध्ये 9 धावा बनवायच्यात आणि 9 धावा बनवल्या तर मॅच इथंच आपल्याला स्टॉप होताना दिसेल. कारण धावा होतील 16 आणि 9 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज, परंतु 3 बॉल मध्ये 9 धावा. लगेच मॅच फिनिश होईल. हे षटक महत्वाचं असेल. देवा पुजारी स्लोवर वन बॉल देवा पुजारी हाताळतात. काही गोलंदाजी करते, याला मात्र हिम्मत लागते मित्रांनो. मोठा फटका येणार आहे माहीत असताना देखील फ्लाइटेड डिलिव्हरी. स्लोवर हाफ बॉल आला, बॅट अगोदर फिरली, बॉल नंतर आला. आत्मविश्वासानं गोलंदाजी करत असताना देवा पुजारी यांना पाहतोय. परंतु यावेळी लफ्ट केलाय, कॅच गिफ्ट केलाय, परंतु हा झेल सुटला जातोय. आणि अशातच जर पाहायला गेला तर हताश, निराश आणि फ्रस्ट्रेशन चेहऱ्यावरती सर्व काही सांगून जातोय. परंतु धावा 2 आल्यात, आता 7 धाव्यांची गरज. 1 बॉल आणि 7 धावा. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही येऊ शकतं. कित्येक वेळा आम्ही म्हटलंय सरड्यापेक्षा जास्त रंग बदलणारा खेळ आपण हा क्रिकेट पाहतोय. कधी मॅच जर पाहायला गेलात ना तर पहिल्या 2 षटकामध्ये पूर्णपणे स्ट्रायकर्स पांडवा देवी संघाच्या हातामध्ये होती. 10 धावा बनवल्या असेल या षटकामध्ये मॅच संपुष्टात आली असती. जरी षटकार आला ना तरी धावा मायनस होतील. 1 बॉल 7. फटका मारलाय हवेमध्ये, बॉल डाऊन दी बॉल. फिल्डर झेल डीपला गेलाय, परंतु आता चेक केलं जाईल. ड्रीम्स क्रिकेटच्या डौल्यामध्ये आता हा झेल सापडलाय, चेक केलं जाईल. -5 तर जाताना दिसतीलच, परंतु हा डिसिजन इट्स ए OUT. आणि आता
जर पाहायला गेला तर हे षटक मोरया कन्स्ट्रक्शन पेजारी संघाच्या नावावरती झालं आणि आता जर पाहायला गेला तर 5 धावा मायनस सामना होता कुठे गेलाय कुठे आता एक षटक 19 धावा झाल्या आणि जर पाहायला गेला तर 5 धावांचा बोनस मोरया कन्स्ट्रक्शन संघाला मिळाला 14 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा आता 14-15 धाब्यांची गरज हे षटक म्हटलं ना तर एक बॉल आणि 15 ते 14 धावेंचा फरक पडतो जो सामना आपण जिंकू शकणार होता 10 धावांनी तो सामना आता बनवावे लागणार आहेत 15 धावा 15 धाव्यांची गरज 14 झाल्यात 15 रिक्वायर्ड अप्रतिम झेल गणपती बाप्पा मोरया असा जल्लोष केला जातोय मोरया कन्स्ट्रक्शनच्या नावानं मॅच पूर्णपणे फसली गेलंय 15 धावा आहेत रिक्वायर्ड आहेत 15 धाब्यांची गरज आणि मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला गेला तर नवीन फलंदाज दाखल झालाय आर्य आर्य मैदानाच्या आतमध्ये दाखल शेवटचं षटक कोणाच्या हातात मोरया कन्स्ट्रक्शन संघाचं भवितव्य शेवटचा गोलंदाज कोणचा वापर केला जाईल कोण मात्र आता या मैदानामध्ये कृपांशु यांचा वापर केला जातोय मॅच पाहायला मिळतंय देवा पुजारी यांनी कमाल केली जे करायचं होतं ते आपल्याला या षटकामध्ये करायचं होतं आणि ते करून देखील दाखवलं चला मॅच चालू करून घ्या देवा मॅच चालू करून घ्यायची आहे 15 धाव्यांची गरज दबाव सर्व काही सांगून जातोय आणि हा दबाव खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात ना तर आता मॅच मात्र उलट दिशेने फिरलेली आहे दबाव पूर्णपणे फ्रस्ट्रेशन आणि दबाव स्ट्रायकर्स पांडवादेवी संघाच्या चेहऱ्यावरती दिसतोय 6 बॉल 15 धाब्यांची गरज कुशल थले कारनामा करतील का 15 धाब्यांचा आणि 15 धावेंचा जर कारनामा केला आज कुशल थले यांनी तर कुशल थले यांना डोक्यावर घेऊन नाचवलं जातील जेव्हा आपण चमत्कार कराल तेव्हा लोक आपल्याला नमस्कार करतील आणि आज हा कारनामा करावा लागणार आहे परंतु कृपांशु आहेत समोर युवा गोलंदाज त्यांचा वापर केला जातोय कृपांशु यांचा मोरया कन्स्ट्रक्शन पेजारी यांच्या माध्यमातून मंजिल से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नव्हती इथून प्रयत्न करावे लागतील संघर्षाची लढाई मात्र मैदानाच्या आतमध्ये अस्तित्वाची लढाई कोणाचं अस्तित्व राहणार कोणाचं अस्तित्व जाणार त्यासाठी चाललेली चढाई बॉल मात्र फुल केल्याचा प्रयत्न झेल घेण्यासाठी एफर्ट लावला परंतु बॉल जर पाहायला गेला तर हा झेल सुटला 4 धावांसाठी चौकार डाईव्ह केलं अदरवाईज झेल हातामध्ये आला असता झेल होऊ शकला असता डाईव्ह करणं प्रत्येक कॅच साठी गरजेचंच असेल असं नाही परंतु डायव्हिंग झेल घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि तिथंच जर पाहायला गेलात ना तर बॉल त्यांना चुकावून 4 धावांसाठी गेला 5 बॉल आता 11 धावांची गरज पुन्हा एकदा स्ट्रायकर्स पांडवादेवी संघाच्या डगआउट मधून आवाज येतोय कधी एखादा डॉट बॉल आला तर दुसऱ्या बाजूने मोरया कन्स्ट्रक्शन संघासाठी टाळ्या वाजल्या जात आहेत इथं मात्र जर पाहायला गेला तर स्क्वेअर कट करत असताना बॉल निघालाय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रातून सीमारेषा पार येथील धावा 4 चौकार
येणारी 4 बॉल शिल्लक जिंकण्यासाठी आता गरज असणार आहे ती 7 धावांची गरज. 4 बॉल 7 धावा, 7 धावा 4 रन. 4 बॉल 7 रिक्वायर्ड इन 4. मोरिया कंस्ट्रक्शन की स्ट्रायकर्स पांडवा देवी. कोण जिंकेल सामना, कोण जिंकेल चौथा संघ जो सुपर 4 साठी क्वालिफाय होईल. पुन्हा एकदा कृपांशी आलेत. पुन्हा एकदा हलक्या हातांना स्टेअर केलाय, बॉल निघालाय. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये गलीमध्ये बॉल फील्ड केला जातोय. एक धाव कंप्लीट दुसऱ्यासाठी निघालेत, परंतु देवा पुजारी आहेत. कमाल करायची होती देवा पुजारी यांना, परंतु एक धाव कंप्लीट. आणि आता 6 धावांची गरज असणार आहे. येणारे 3 बॉल 6. एक षटकाराची ट्राय होईल की मग सिंगल डबल किंवा एखादा चौकार, काय खेळायला आता पाहायला मिळेल. आता पूर्णपणे ही मॅच कुशल थले घेऊन जाताना दिसतात, परंतु इथून जर पाहायला गेला जी मॅच देवा पुजारी यांनी बनवली होती आपल्या चॅलेंजिंग षटकामध्ये, त्या नंतर जर पाहायला गेला तर टीम मोरिया कन्स्ट्रक्शन पेजारी कुठंतरी या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये चुका होताना दिसतात. 15 धावा बनवल्या होत्या. वेदांत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा कृपांशी बॉलिंग ट्रॅकवर दिसत. येणारे 3 बॉल 6. जागा बनवली आणि तदनंतर जर पाहायला गेलात ना तर हा बॉल डॉट आलाय. डॉट बॉल आलाय. लॉंग लेग, फाईन लेग मारायचा होता, परंतु जर पाहायला गेला तर काय पाहायला मिळतंय. 6 धावांची गरज. 2 बॉल 6. 6 रिक्वायर्ड इन 2. 6 धावांची गरज. कोण जिंकेल हा सामना, कोण होईल सुपर 4 साठी क्वालिफाय. आता दोघांवरती नजरा. कृपांशू एका बाजूनं, दुसऱ्या बाजूनं कुशल थले. Who will be the winner of this match? आकुट टप्प्याचा बॉल हवेमध्ये. बॉल निघालाय, परंतु आणखी एक चूक होताना पाहतोय. बॉल निघालाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये प्रयत्न चालले आमे यांचे, परंतु प्रयत्नांना मात्र यश मिळताना दिसत नाही आहे. मिस फील्डिंग डिपार्टमेंट आज कुठंतरी काम करत असताना टीम मोरिया कन्स्ट्रक्शन पेजारी संघासाठी डोकेदुखी राहिली आहे. फील्डिंग मध्ये झालेल्या चुका आज जर पाहायला गेला तर या चुका झाल्या नसत्या तर कदाचित मोरिया कन्स्ट्रक्शन पेजारी पूर्णपणे मजबूत परिस्थितीमध्ये होते, परंतु आता 1 बॉल आणि 4 धावांची गरज असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये बघा कुशल थलीला फर्स्ट एड हवंय की काय. 1 बॉल आणि 4 धावांची गरज. 1 बॉल आणि 4 धावा. पुढच्या अर्थातच सुपर 4 स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स जनमन सुतारपाडा एसपी सुपर प्लेयर कॅप्टन यायचा आहे. तिन्ही कॅप्टन्स आपल्या समोर यायचा आहे. स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स कल्पेश पाटील, जनमन सुतारपाडा जयेश वाघमारे, एसपी सुपर प्लेयर निकेश पाटील स्टेज समोर यायचा आहे. आणि चौथा कॅप्टन या मॅच मधून 1 बॉल 4. फील्डिंग मध्ये बदलाव. आता हिमांशु लॉंग लेग क्षेत्रामध्ये आलेत. एक बॉल 4. एक बॉल 4 आणि कमाल केलंय कृपांशु यांनी. कृपांशु यांची कमाल आपण पाहतोय. हा सामना जिंकला जातोय मोरिया कन्स्ट्रक्शन पेजारी संघानं. निराशा मात्र पाहतोय साफ चेहऱ्यावरती दिसत आहेत स्ट्रायकर्स पांडवा देवी संघानं. जी मॅच आपल्या हातामध्ये पूर्णपणे होती ती मॅच मात्र गमावून बसले गेले आणि आता मात्र या सामन्याच्या आठवणी मात्र घेऊन जातील. अर्थातच या मॅचचा मॅन ऑफ द हिरो